पन्हाळा तालुक्यातील मोहरे इथल्या बाबूराव पवार या शेतकऱ्यानं उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला। 30 गुंठे जागेत जूनमध्ये सोयाबीन पीक लावलं होतं, पण नदीला आलेल्या महापुरामुळे सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्यानं सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं होतं। त्यामुळे शेतकऱ्यानं सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घेतला। पन्हाळा तालुक्यातील मोहरे इथं 30 गुंठे शेतात भारती बाबूराव पवार यांनी जून महिन्यात सोयाबीनचं पीक घेतलं होतं। सोयाबीनचं पीक चांगलं जोमदार आलं होतं। दुसरीकडे जून महिन्यापासून सतत पाऊस होता, त्यामुळे वारणा नदीला 2 वेळा महापूर आल्यामुळे सोयाबीनची शेती पाण्याखाली गेली होती। नैसर्गिक आपत्तीमुळे पीक पूर्णपणे खराब झाल्यानं पवार कुटुंब हवालदिल झालं। त्यामुळे पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय पवार कुटुंबानं घेतला आणि आपल्या उभ्या सोयाबीन पिकावर चक्क ट्रॅक्टर फिरवत रोष व्यक्त केला। त्यांनी शेतात सोयाबीन पिकावर आतापर्यंत 10 ते 15 हजारांचा खर्च केला होता, तरीही सोयाबीन पिकातून काहीच हाती लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर टोकाचं पाऊल उचलत पवार यांनी सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला। महापुरामुळे नुकसानीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये।